राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा पार पडतो आणि थोड्याच वेळात राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करतील, राज्याला संबोधित करतील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून कोणता मोठा निर्णय घेतला जातोय का, काय आदेश मिळतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील सध्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढल्यानंतर युतीची घोषणा होतीये का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर आणि मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात आरोप केल्यानंतर राज ठाकरेंनी हा मेळावा घेण्याचं ठरवलंय आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही दोन दृश्य आपण पाहू शकतोय। ज्या ठिकाणी हा मेळावा पार पडतोय त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने पदाधिकारी राज ठाकरेंना ऐकण्यासाठी दाखल झाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज यादी प्रमुखांचा मेळावा आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। महाराष्ट्रातील मतदाराच्या भल्याचा खरा निर्णय, पारदर्शक निर्णय, पारदर्शक निवडणुका, पारदर्शक याद्या ह्या तुम्हाला द्याव्याच लागतील आणि निवडणुकांची घाई करू नका। 8 वर्ष जिल्हा परिषदा घेतलेल्या नाहीयेत, 3.5 वर्ष ह्या झालेल्या नाहीयेत, काही फरक पडणार नाहीये। परंतु सतत विचारता गर्दी होते, जिंकत का नाहीत, काय कारण आहे? आता कारण दिसायला लागली आहेत अनेकांना की मतदान होतंय मनसेला, जातंय कुठे, मतदान होतंय दुसऱ्या इतर विरोधकांना, जातंय कुठे, हे दिसतंय सगळ्यांना। आज जे मार्गदर्शन असेल हे फक्त या नेस्को मधलं नसेल तर या संपूर्ण महाराष्ट्रातील 9.5 कोटी मतदारांना कळेल, निवडणूक आयोगाला कळेल, सत्ताधारी विरोधकांना कळेल की नक्की राजसाहेब ठाकरे जे बोलतायत ते सत्य किती आहे, ते 100% आहे का 1000% आहे। राजसाहेब ठाकरे असत्याची बाजू कधी घेत नाहीत पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करता। त्यापासून गणेश वैद्य, ही गाणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।